नमस्कार, मी गीता. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग. पाठीमागे डीप नेक, पुढे डीप नेक. तर दोन्ही साईडला डीप नेक असल्यानंतर शोल्डरची ॲडजस्टमेंट कशी करायची, मुंड्याची ॲडजस्टमेंट कशी करायची. जसं की शोल्डर पडते, डीप नेक असेल तर शोल्डरचे प्रॉब्लेम असतात. मुंड्यामध्ये घोळ येतो असा इथे. तर या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची आणि कटिंग कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन बघत असाल आपल्या चॅनलवर आज तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि भरपूर सारा शेअर करा. चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर माप असं असणार आहे. शोल्डर आहे 13.5, अपर चेस्ट 36 आहे आणि कंबर आहे 33.5. तर शोल्डर उंची आहे 13.5. 13.5 मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे. 14.5 वर खून येणार आहे आणि दुसरी खून करायची आपल्याला 5.5 वर. इथे 1-2 रेगा ओढून घेऊयात अगोदर. त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचे आहे 13.5. 13.5चे निम्मे येणार आहेत 6.25. नंतर इथे टाकायचा आहे अप्पर चेस्ट. अप्पर चेस्टचा चौथा भाग. अप्पर चेस्ट आहे 36. 36चा चौथा भाग 9 येणार आहे. आणि इथे टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग. कंबर आहे 33.5. तर 34 घेऊयात आपण. 34चा चौथा भाग 8.5. आता इथे कमरेच्या इथे आपल्याला 1 इंच टक्स साठी ऍड करायचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. पाठीमागचा गळा कितीचा आहे ते बघायचंय. तर 8.5 इंच गळा आहे. आपल्याला 9 इंचावर खून करायचे. 9 इंचाच्या हिशोबाने आपल्याला इथे शोल्डर मधून कमी करायचे आहे 1.25 इंच. इथं शोल्डर किती उरली 5 इंच. तर इथे सुद्धा 5 इंचावर एक खून करायचे. त्यानंतर आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय आणि इथे आपल्याला मुंड्याची लाईन अशी तिरकस ओढून घ्यायची. आता आपण 9 इंचाचा गळा आहे म्हणून आपल्याला 1/2 इंच इथं लुजिंग ऍड करायचंय आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही शिलाई मार्जिनला आणि फिटिंगला अशा या खुणा करून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याची लाईन टाकायची. 1/2 इंच तिरकस याचा मध्य 5.5चा मध्य येणार आहे 2.25 आणि हा राऊंड आपल्याला असा मुंड्याचा मोजून घ्यायचा आहे. तर पूर्ण आर्महोल आहे 18. 18चे निम्मे येतात 9. 1/2 इंच लुजिंग ऍड करून 9.25 भरला पाहिजे. हा 9.25 भरतोय. तर अर्धा इंच खाली उतरूया आपण आणि परत आपण हा आर्महोल ठेवून बघूया आणि मोजून बघू. 9.25 भरला तर हा परफेक्ट असणार आहे मुंडा. 9.5 भरतोय. थोडासा खाली उतरवूया आणि आखून घेऊया. हा कम्प्लीट 9.25 भरलेला आहे. अशा रीतीने बॅक साईडची कटिंग झाली. इथे आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची आहे 2.25 इंच. गळ्याला रुंदी आपल्याला द्यायचे 3.25 इंच. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आता इथे आपल्याला पंचकोनी टाकायचा आहे. असा पंचकोनी गळा येणार आहे. ही बॅक साईडची कटिंग झालेली. इथे आपल्याला शोल्डर स्लोप द्यायचा आहे. तर अशा रीतीने ही आपली बॅक साईडची कटिंग झालेली आहे. कट करून घेऊयात आणि फ्रंट पार्ट आपला प्रिन्सेस कट असणार आहे. अखंड पदराकडे हे माप टाकले. डबल फोल्ड घडी आहे. तर या पद्धतीने कटिंग केली तर शोल्डर पण पडणार नाही आणि मुंड्यामध्ये सुद्धा चुन्या येणार नाही किंवा घोळ येणार नाही.
आता यानंतर आपल्याला टक्स टाकायचे आणि इथे मायनस करायचंय थोडंसं कापड. ते कसं करायचं ते मी दाखवते पुढे व्हिडिओमध्ये. कंटिन्यू राहा, स्किप करू नका अजिबात. अगोदर हे कट करून घेऊया. आपल्याला फिटिंग पर्यंत असा फोल्ड करायचंय आणि नंतर उंची टाकायची आहे 4.5 इंच टॉप्सची. आणि या साईडला अर्धा आणि या साईडला अर्धा, असा टोटल 1 इंचाचा टक्स इथं होणार आहे. इथून हा टक्स असा बंद करायचा आणि त्यानंतर इथे पट्टी ठेवून आपल्याला, तर या पद्धतीने आपल्याला टक्स बंद करून पट्टीने असं सरळ पट्टी लावून घ्यायची आणि जिकडे पण क्रॉस जातोय आपला हा ही रेख तेवढी कटिंग करून टाकायचे. हे कटिंग केल्याने तुमच्या फिटिंगच्या भागामध्ये अजिबात चुन्या येणार नाहीत. या भागामध्ये बघा, फिटिंग केल्यानंतर इथे अशा रिंकल्स आलेले असतात किंवा एक्स्ट्रा कापड जेवढा असेल तेवढा आपल्याला कट करायचंय, म्हणजे तुमचा प्रत्येक ठिकाणी ब्लाउज बॉडी बरोबर बसेल, चुन्या येणार नाहीत. तर या रीतीने आपली ही पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे. गळा मी नंतर ब्लाउज वर कट करणार आहे. याच्यावरूनच आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे. तर पुढच्या भागासाठी मी पेपर घेणार आहे, कागद घेणार आहे आणि मग कागदावर काढणार आणि मग शिलाई मार्जिंग आपल्याला ऍड करायची असते, म्हणून पेपरवर कट करून घेणार आहे अगोदर. या पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ओढून घेणार अगोदर. त्यानंतर शिलाई मार्जिंग ऍड करायची, कारण पुढच्या साईडला आपले हे हुकाई पट्टी असणार आहे. आणि नंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे. या पद्धतीने मी अंतरून घेतलेला आहे आणि कागद पुरत नव्हता उंची, म्हणून मी असं उभा घेतलेला आहे. आता आपल्याला चारी बाजू ह्या आखून घ्यायच्या. अशा पद्धतीने चारी बाजू आखून घेतलेले आहेत. ही लाईन थोडी आतमध्ये आणूया. याच्या आतमध्ये अर्धा इंच यायचंय. गळ्याची मार्किंग आणि फिटिंगची मार्किंग करून घ्यायचे. पुढे 1.5 इंच. त्यानंतर आपल्याला हा फ्रेंच कर्व घेऊन पुढच्या भागाचा मुंडा सुद्धा ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने येणार आहे. नंतर पुढच्या भागाचा गळा आहे 7 इंच. 7.5 वर खूण करते मी. इथे आपल्याला 2.25 इंचाची रुंदी द्यायची. इथे बॉक्स तयार करायचंय. पुढच्या भागाचा गळा आहे गोल, समोरून गोल गळा हवाय. तर अशा पद्धतीने गळा. इथे हुकाय पट्टीसाठी शिलाई मार्जिन सोडायचे अशी. त्यानंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. पॉइंट आहे 9.5 वर, तर 10 वर पॉइंट येणार आहे.
मध्यावर इथे शोल्डरच्या टेप लावलाय आणि 10 वर पॉइंट दिलेला आहे. या साईडनी पॉइंट येणार आहे आपला बसचा 10वा भाग. बस्ट आपली आहे 38. 38चा 10वा भाग येतो 4.25. तर इथे अर्धा इंच कमी करून आपल्याला 3.25 वर खूण करायचे. नंतर आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची. आणि इथून आपल्याला ही लाईन मुंड्यामध्ये टाकायची असते अशी. तर साधारण मुंड्यापासून ह्या लाईनीपासून उंचीपासून 1 इंच अंतरावरून ती छेदत गेली पाहिजे लाईन अशी. अशा रीतीने ही लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचंय आपल्याला 2.5 इंचाचा टक्स. 3 इंचाचा देऊयात. 1.5 इंच वरती स्ट्रेट 1.5 किंवा 2 इंच ठेवलं तरी चालेल. आणि या पद्धतीने अशी लाईन द्यायची आपल्याला. कर्व करायचंय आकार अशा पद्धतीने. इकडे आपल्याला बसचा 4था भाग टाकायचा आहे. बस्ट आहे 38. 38चा 4था भाग 9.5. पाव इंच लुजिंग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही लाईन आपली इकडे जाणार आहे आणि ही लाईन इथे. आता हा जो आकार आहे बस्ट टक्सचा तो आकार मोजून घ्यायचा असा टेप वळवत वळवत. टक्सची उंची मोजून घ्यायची अशी टेप वळवत वळवत. 5.5 भरते. तर इथून खाली सुद्धा आपल्याला 5.5 वर खूण करायची आणि ही लाईन इथं उंचीला बरोबर मिळवायची. अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे. आता इथे सुद्धा आपल्याला बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे आणि हा तिरकस आलेला असतो मुंडा तो सरळ करून घ्यायचा इथून. या पद्धतीने. आणि इथून आपल्याला ही लाईन मोजून घ्यायची, खूण करायची आणि ही लाईन इथं मिळवायची. अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे. आता इथे कंबरेचा 4था भाग राहिला का बघायचे किंवा टाकून घ्यायचा जर कमी असेल तर. बघूयात आपण. हुकाय पट्टी सोडून 3.25 अंतर आलेलं आहे आणि कंबर आहे आपली 34. तर 34चा 4था भाग येतो 8.5. तर इथं लावायचंय आणि 3.25च्या इथे आपल्याला खूण करायची अशी. आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन राहिली पाहिजे. तर आपली ही लाईन तिरकस अशी बाहेर जाणार आहे. या पद्धतीने. आता परत एकदा आपण ही उंची इथं क्रॉस आहे ते सरळ करून घ्यायचं कारण अजून क्रॉस गेलेली लाईन. इथून ही उंची बघूयात. या पद्धतीने अशी कटिंग होणार. आता हे कट करून घेऊयात. पॉइंट वर बरोबर टोक मारून घ्यायचंय एक. आता हा जो आपला पेपर कटिंग मिळालेला आहे ते आपण ठेवायचा आहे कापडावर आणि कटिंग करून घ्यायचं. हा स्ट्रेट भाग लावून घ्यायचा आहे असा. या पद्धतीने आणि छापून घ्यायचं. इकडे आपण शिलाई मार्जिन वाढवलेली आहे हुकाय पट्टीची.
आता इथे आपल्याला फक्त या साईडला शिलाई मार्जिन वाढवायची आणि जेवढी आपण शिलाई मार्जिन वाढवणार आहोत तेवढीच बरोबर टीप मध्ये घ्यायचे स्टिचिंगला. स्टिचिंग बघायची असेल तर नक्की कमेंट करा, स्टिचिंग पण तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने बॅक पुढच्या पार्टची कटिंग झाली. आता आपल्याला हा कटोरीचा पार्ट कटिंग करायचा आहे. तर कटोरीचा पार्ट ठेवताना आपल्याला आता तिरकस ठेवायचा या पद्धतीने आणि छापून घ्यायचंय सगळीकडे. असं छापून घेतल्यानंतर आपल्याला या साईडला शिलाई मार्जिन ऍड करायचे अशी आणि कटिंग करायची. इथे कट मारून घ्यायचा. तर अशा रीतीने आपली ही प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग झालेली या पद्धतीने. तर चला, ही कटिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.